नमस्कार मित्रांनो. तर आज आपला दिवस शनिवार आहे. एकदम निवांत दिवस होता आणि जरा एक थोडा डाटा बॅक टेस्ट केला. म्हटलं तो डाटा तुमच्या बरोबर शेअर करावा. म्हणून हा व्हिडिओ मी बनवत आहे आणि हा व्हिडिओ मला माहिती आहे पहिल्यांदा थोडासा तुम्हाला बोरिंग होणार आहे, रटाळ होणार आहे. कारण जी गोष्ट आपल्या कामाची असते ती बघणं खरं तर बोरिंग असतं. म्हणून का ज्याला म्हणजे मी पहिल्यांदा सांगतोय, ज्याला 10-15 मिनिटं वेळ असेल त्याच माणसाने हा व्हिडिओ बघा. ज्याला तेवढा वेळ नसेल त्या माणसाने हा व्हिडिओ बघणं सोडून द्या. ठीक आहे. तर मग आज आपण करणार आहोत फॉरेक्स म्हणजे जे आपण काम करतो ट्रेडिंग करता. बरेच जण फॉरेक्स मध्ये ट्रेडिंग करतात. त्या फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये आपल्याला कशा प्रकारे आपला डाटा वर्क करतो हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. मग आपल्याला फॉरेक्स मध्ये गोल्ड मध्ये ट्रेडिंग करताना कुठल्या प्रकारची स्ट्रॅटेजी अवलंबायची आहे ती आज आपण या ठिकाणी त्याचा डाटा बॅक टेस्ट करणार आहे. तेव्हा पहिल्यांदा जर आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पहिल्यांदा आपला चॅनल सबस्क्राईब करा. आपला टेलिग्राम चॅनल आहे, एक पेड आहे आणि आपला दुसरा पब्लिक आहे. दोन्ही चॅनलच्या लिंक तुम्हाला त्या ठिकाणी मी आपल्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. आपण त्या ठिकाणी जाऊन आपल्या चॅनलवरती आपला चॅनल त्या ठिकाणी जॉईन करू शकता. प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल जर आपण समजा जॉईन केला तर त्यामध्ये सध्या तुम्हाला तुमच्यासाठी ऑफर आहे, खास ऑफर आहे. त्याच्यामध्ये 1330 रुपयामध्ये तुम्हाला 12 महिन्याचं सबस्क्रिप्शन आहे आणि 3300 रुपयामध्ये तुम्हाला लाईफ टाईम तुम्हाला मेंबरशिप आहे. म्हणजे फक्त 33 रुपये एकदा वन टाइम पे करायचे, त्यानंतर पैसे भरायचे नाहीत. आणि जर 1330 रुपये जर पे केले, सॉरी 1350 रुपये जर पे केले तर त्यामध्ये तुम्हाला 12 महिन्याचं सबस्क्रिप्शन भेटेल. यामध्ये काय मिळणार आहे, तर यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत ह्या महत्वाच्या गोष्टी आणि त्या गोष्टी अशा आहेत. तर बघा, त्यातली पहिली गोष्ट आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी ऑप्शनचे ट्रेडिंग म्हणजे जे आपण निफ्टीमध्ये जे काय ऑप्शन ट्रेडिंग मी स्वतः करत असतो ते ट्रेड मी तुमच्याबरोबर शेअर करणार. त्यानंतर दुसरा आहे आपला स्विंग ट्रेडिंग. जे काय एखादे असे मला वाटतात हे बाबा चांगल्या प्रकारे आपल्याला रिबाउंड स्टॉक आपल्याला देऊ शकतात त्याविषयी डिस्कस या ग्रुपवरती केलं जातं. आणि त्यानंतर आपलं याच्यामध्ये फॉरेक्स मध्ये आपला गोल्ड मध्ये जे काही समजा ट्रेड असतात ते ट्रेड मी तुमच्याबरोबर या ठिकाणी शेअर करत असतो. तुम्हाला या सगळ्या फॅसिलिटी तुम्हाला त्यामध्ये भेटणार आहेत. तेव्हा जर आपल्याला असं वाटत असेल का मला सपोर्टची गरज आहे तर त्यासाठी तुम्ही हा आपला फॉरेक्स त्याच्यानंतर ऑप्शन आणि स्विंग ट्रेडिंगसाठी आपला जो प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल आहे तो त्या ठिकाणी जाऊन आपण जॉईन करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओच्या खाली दिलेली आहे. ठीक आहे. आणि मग आता एकंदरीत होतं काय का आपण मार्केटमध्ये काम करताना आपण बघतोय का बऱ्याचशा सगळ्या गोष्टी आपण आपण वापरून बघितलेल्या असतात. आपले इंडिकेटर असतात, त्यानंतर त्याच्यानंतर काही आपले चार्ट पॅटर्न असतात, सगळ्या गोष्टी वापरून बघतो. पण काय होतंय का बरेचसे इंडिकेटर लॅगिंग इंडिकेटर असतात. हे लॅगिंग इंडिकेटरमुळे होतं काय का त्या लॅगिंग इंडिकेटरमुळे आपल्याला ती गोष्ट झाल्यानंतर बऱ्याचदा लक्षामध्ये येते. मग आपल्याला त्या ठिकाणी सगळं माहिती असून सुद्धा आपला त्या ठिकाणी ट्रेड होत नाहीये. आणि मग आपल्याला कधी कधी भीती पण वाटते, आपल्याला त्या ठिकाणी भीती वाटते. आणि जे आपलं मार्केट आहे ह्या गोष्टी ह्या बऱ्याचशा टेक्निकल गोष्टी फॉलो करत नाहीत. पण जर तुम्ही या ठिकाणी आपल्या गोल्डच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी जवळजवळ 90% ह्या गोल्डमध्ये ह्या गोष्टी फॉलो होतात. आणि म्हणून आज मी एक फॉर्म्युला आपल्यासाठी सांगणार आहे. गोल्डमध्ये जर आपण ट्रेडिंग करत असाल तर कसं ट्रेडिंग करायचं. पहिली गोष्ट, आपल्याला त्या ठिकाणी काय पाहिजे ते एकदा मी तुम्हाला इथे दाखवतो. त्याकरता जरा थोडंसं आपल्या याच्यावरती बोर्डवरती येतो. ठीक आहे. इथे बोर्डवरती आलोय आपण आणि आपल्याला काय पाहिजे ते मी पहिल्यांदा सांगतो. तर पहिली गोष्ट आपल्याला काय पाहिजे तर ते आहे बघा, पहिली आपल्यासाठी एक जी 5 मिनिटाची टाइम फ्रेम आपल्याला या ठिकाणी घ्यायची. ठीक आहे. 5 मिनिटाचा टाइम फ्रेम आपल्याला निवडायचा आहे. पहिल्यांदा आपल्याला गोल्डचा चार्ट आपल्याला ट्रेडिंग व्ह्यूच्या याच्यावरती लावायचा आहे. 5 मिनिटाची टाइम फ्रेम त्या ठिकाणी ठेवायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आर एस आय ची जी सेटिंग आहे ती सेटिंग थोडी चेंज करायची आहे. आर एस आय 14 आणि जी आपली साधारणतः किती असते, आर एस आय 14 आणि परत 9 असते. एक मिनिट बघा, 14 आणि 14ची असते बहुतेक आर एस आय. तर ती जी आर एस आय 14 आणि 14ची ती आर एस आय आपल्याला नाही ठेवायची. आपल्याला इथे सेटिंग करायची आहे. त्या ठिकाणी आपल्याला आर एस आय जो आहे, आर एस आय ची लेंथ जी आहे ती 9ची करायची आहे आणि सिंपल मुव्हिंग ॲव्हरेज जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी 9चं करायचं आहे. आपल्याला एवढ्या सेटिंग मध्ये चेंज करायचं आहे. आणि हा चेंज केल्यानंतर मग आपल्याला त्या ठिकाणी ट्रेड कसा घ्यायचा आहे, तर ट्रेड आपल्याला असं घ्यायचं आहे बघा. जर एखाद्या वेळेस आपल्याला हा जो काय आर एस आय आहे बघा, आर एस आय जो आहे हा असा खाली 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 आला
त्यानंतर आपली SMA ही जी काही लाईन आहे आपली SMA ची लाईन ती पण खाली खाली आली. त्यानंतर जो RSI आपला आहे तो RSI आपला 30 किंवा 33 पर्यंत आला आणि हा जर RSI परत रिटर्न जर फिरला आणि इथे ह्या ठिकाणी ह्या लाईनला क्रॉस केलं, इथे ह्या SMA च्या लाईनला क्रॉस केलं, इथून वरती फिरला, इथे आपल्याला गोल्ड बाय करायचं आहे. 10 पॉईंटचं टार्गेट ठेवायचं आहे. 10 पॉईंटचं टार्गेट त्या ठिकाणी ठेवायचं आणि 10 पॉईंटचा त्या ठिकाणी स्टॉप लॉस त्याला मेंटेन करायचा. आपल्याला ह्या एवढ्या गोष्टी करायच्या आहेत आणि ह्या पद्धतीने जर समजा आपण ट्रेड जर केला तर तुम्हाला त्या ठिकाणी चांगला सक्सेस रेशो, चांगला रेशो त्या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतो. आता आपण हे ऍक्च्युअली आपण रील मध्ये हा डाटा बॅक टेस्ट करूया म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी कळेल. आता बघा इथे या ठिकाणी आपण बघूया, कालपासूनच सुरुवात करूया. काल जर आपण या ठिकाणी बघितलं तर काल आपल्याला काय दिसतंय, थोडं मला मिनिमाइज करतो आता, कारण मी काय मोठा असण्याची गरज नाहीये. ओके, आता ह्या ठिकाणी जर आपण बघितलं तर काय आपल्याला दिसतंय आणि कसं काय आहे या सगळ्या गोष्टी आपण एकदा ह्या जाणून घेणार आहोत. आता इथे आपण बघतोय का काय, इथे पहिली गोष्ट बघा, या ठिकाणी आपण बघितले पहिल्यांदा आपल्याला लक्षात ठेवायचंय आपल्याला संध्याकाळी रात्रीच्या 10 नंतरचे ट्रेड इथे आपल्याला सगळे ट्रेड अवॉइड करायचे. आपल्याला ट्रेड कधी घ्यायचा आहे, आपल्याला ट्रेड इथे घ्यायचे आहेत सकाळी. ठीक आहे, सकाळी आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे हा साधारणतः 6 नंतर. तर साधारणतः रात्री आपल्याला किती वाजेपर्यंत, 10 वाजेपर्यंत ट्रेड घ्यायचे. त्यानंतर मार्केट हे साईज म्हणजे काय होतं, मार्केट हे त्यानंतर साईडवेज होतं आणि त्यानंतर जर आपण ट्रेड घेतला तर मग त्या ठिकाणी आपले जे टार्गेट आहेत ते टार्गेट आपल्याला $5 ठेवायचे. $5 टार्गेट ठेवायचे, जास्त टार्गेट ठेवायचं नाहीये. ओके, तर आता ह्या गोष्टी तुमच्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या. म्हणजेच आपल्याला 6 ते 10 वाजेपर्यंत ट्रेड करायचं, पण एखाद्याला असं वाटलं 10 किंवा 10च्या नंतर मला एखादा चान्स दिसतोय तर त्या ठिकाणी टार्गेट छोटं ठेवायचं, कारण मोमेंटम मार्केटचं कमी होतं. ठीक आहे, आता इथे तुम्ही बघूया बघा, हा पहिला ट्रेड या ठिकाणी RSI आपला आलेला आहे 30 पर्यंत. बघा ह्या ठिकाणी RSI आपला 30 पर्यंत आला. इथे ह्या लेवलला आपण बघतोय का RSI आपला 30 पर्यंत आला. म्हणजे आपल्याला ह्या ठिकाणी जो ट्रेड भेटला आहे आणि त्या ट्रेड नुसार जर आपण बघितलं तर इथे आपल्याला काय बघायला भेटतं ते एकदा जाणून घ्या. बघा आता इथे हा RSI आपला 33-83 पर्यंत आला. इथे आपण याला ह्या ठिकाणी एक लाईन टाकली आणि त्यानंतर आपण बघूया का काय आपल्याला बघायला भेटलं. बघा इथून RSI हा आपला परत एकदा 60 पर्यंत गेला. आणि एक गोष्ट बघा काय होतं, नेहमी जर आपण बघितलं तर जो RSI आहे तो RSI आपल्याला जर आपण त्या ठिकाणी समजा बाय केलं तर 30 पासून RSI बघा 30 पासून वरती जाऊन RSI हा 60 पर्यंत जातो. पण आता ऍक्च्युली जर याचं तुम्ही बघितलं तर याचं जे क्रॉस ओव्हर जे आहे ते क्रॉसओव्हर कुठं झालेलं आहे, याचं जे क्रॉसओव्हर झालंय हे क्रॉसओव्हर अराउंड ह्या लेवलला झालंय. बघा इथे या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतंय का इथे याचं जे क्रॉसओव्हर झालेलं आहे म्हणजे 3384च्या आसपास आपण त्या ठिकाणी बाय झाला आणि तिथून जर टार्गेट तुम्ही बघितलं तर फक्त 3 पॉईंटचं टार्गेट भेटलं, कारण तो रात्रीचा 2 नंतरचा ट्रेड होता. आणि मग मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलंय आपल्याला रात्रीच्या 10 नंतर ट्रेड करायचा नाहीये. आणि त्यानंतर आपण इथे बघा इथे हा एक आपल्याला रात्री 11 वाजता ट्रेड भेटला. 11 वाजता जर आपण हा ट्रेड जर बघितला तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता, आपण त्याला परत एक लाईन टाकूया, आपली हॉरिझॉन्टल लाईन आहे. ओके ठीक आहे, इथे बघा ह्या ठिकाणी आपण हा ट्रेड सेटअप आपला इथे या ठिकाणी बसला आणि ठीक आहे याला डिलीट करूया आपण. आपल्याला इथे यायचे, हॉरिझॉन्टल लाईन टाकायची. बघा RSI आपला 30 आहे, तो RSI इथे या ठिकाणी 30च्या आसपास RSI इथे आला. ओके, हा आपला 3878 ला आपला 10 पॉईंटचं आपला त्या ठिकाणी आपल्याला SL 10 पॉईंटचं SL जर म्हटलं तर आपला 3880 म्हणजे जवळजवळ 3880 म्हटल्यानंतर आपला SL तर खूप खाली गेला. ओके, म्हणजे आपला ह्या ठिकाणी आपला स्टॉप लॉस वाजला नाही. आणि टार्गेट आपलं काय आहे, आपण एकतर वाढ बघायची RSI आपला 60 पर्यंत जाण्याची, किंवा आपलं 10 पॉईंटचं टार्गेट तुम्हाला मी त्या ठिकाणी सांगितलंय. ठीक आहे, बघा इथे 3878, 3879, 3888 इथे आपलं या ठिकाणी आपलं टार्गेट पूर्ण झालं. बघा आता इथून काय आपल्याला बघायला भेटलंय, आपला इथे बाय झाला आणि त्यानंतर इथपर्यंत आपलं टार्गेट भेटलं. त्यानंतर कन्सोलिडेशनचा झोन या ठिकाणी चालू झाला. म्हणजे इथं पहिलं आपलं एक टार्गेट जे आहे ते पहिलं एक टार्गेट आपलं पूर्ण झालं. ओके, म्हणजे आता इथे आपण या ठिकाणी टाकूया, काय टाकायचं इथे बघा, हा आपला इथे एक आपण हा टेक्स्ट टाकूया. या टेक्स्ट वरती इथे आपण टाकूया
इथं टेक्स्ट टाकण्याच्या ऐवजी आपण इथे एक नोट टाकूया. नोट अशी आहे इथे ऍड टेक्स्ट. यार हा पिन करूया इथे बघा. आपण इथे या ठिकाणी एक पिन केला, इथे हा पिन झाला. ओके हा आता इथे एक झाला आपला. आणि आता त्यानंतर आपल्याला थोडं पुढे जायचंय. पुढे आपल्याला परत ट्रेड कुठे भेटलाय, पुढं ट्रेड आपल्याला कुठे भेटलेला आहे आपण ते या ठिकाणी जाणून घेऊ बघा. आता इथे आपल्याला दुसरा ट्रेड भेटलाय. या ठिकाणी तुम्ही बघता काय इथे दिसते आपल्याला, या ठिकाणी RSI 30 ला आपला इथे आला, इथे 3866 ला आपलं टार्गेट त्या ठिकाणी 38 आणि 76 बघा. इथे आपला एक बाय झाला आणि त्यानंतर आपलं जे टार्गेट होतं 3866 पासून 3876 पर्यंत आपलं टार्गेट, समजा ही लाईन आपण तशीच ठेवूया. ओके, तर आपल्याला हे इथं आपला नेमकी झालाय काय बघा, इथे बाय झालाय, त्यानंतर खाली गेला नाहीये आपला, त्या ठिकाणी एसएल वाजला नाहीये, पण टार्गेट आपलं त्या ठिकाणी हिट झालेलं आहे. ओके, मग आता इथे आपल्याला याला काय करायचं आहे बघा, इथे 38 आणि 78 समजा 77 पकडूया, आणि इथे आपण 77 38 77 या ठिकाणी आपलं इथं टार्गेट पूर्ण झालं. त्याला आपण या ठिकाणी एक परत लोकेशन टाकूया. इथे बघा हा आपला या ठिकाणी दुसरा ट्रेड झालेला आहे. ओके, हा झाला दुसरा ट्रेड. आणि त्यानंतर हा झाले 7:45 वाजता ट्रेड. त्याच्या पुढे आपण आणखीन काही कंडिशन आहेत, पण आपल्याला काय करायचंय, फक्त जो ट्रेड घ्यायचा आहे तो ट्रेड आपल्याला जो मी सांगितलं तुम्हाला 30च्या पासून RSI वर चालला तर ट्रेड घ्यायचा आहे. ओके बघा, आता इथे आपण आलो, इथे आपण आलो, इथे आलेलो आहोत. या ठिकाणी आपण हा चार्ट बघा. ठीक आहे, आता इथे आपल्याला ट्रेड भेटलेला बघा. या ठिकाणी RSI आपला 30च्या खाली आलाय, तो RSI 30च्या खाली इथे आलेला आहे बघा. ह्या ठिकाणी 30च्या खाली आला, पण हा 30 पासून वरती क्रॉस जो झालाय तो आपल्याला ह्या ठिकाणी दिसतोय. म्हणजे अराउंड आपल्या जी काय आपली लेवल आहे, आपण असं पकडूया, थोडं खाली आपल्याला भेटला. या ठिकाणी 3857 आपल्याला हा झाला बाय. ओके, आणि तिथून जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला आपला एसएल तिथेही वाजला नाही, कारण जर आपण हा एसएल जर बघितला तर इथे तुम्ही बघू शकता बघा, इथे आपला बाय झालाय किती 3857 ला, आपला 47 पर्यंत खाली आला का, खाली आला नाहीये. म्हणजे आपला तिथे त्या ठिकाणी आपला स्टॉप लॉस वाजलेला नाहीये. आणि तिथून टार्गेट मग 38 आणि 67 टार्गेट, म्हणजे आपलं इथपर्यंत टार्गेट होतं, आपण इथपर्यंत त्या ठिकाणी आलो. ओके, आणि मग त्याच्या पुढे जर आपण बघितलं तर आपल्याला ज्या वेळेस RSI जो आहे, RSI जर आपला 60च्या वरती RSI आणि त्यानंतर सिंपल मुव्हिंग ऍव्हरेज जे आहे. आता बघा या ठिकाणी आपण काय सेटिंग काय केली बघा, एकदा तुम्हाला दाखवतो. इथे आपण जे काही इनपुट ठेवलेले आहे हे आपण ठेवलेले आहे इनपुट, म्हणजे आपण ही जी काही लेंथ RSI ची 9 केली आहे आणि आपल्या SMA ची लेंथ या ठिकाणी 9 केलेली आहे. हे पहिल्यांदा आपण त्या ठिकाणी लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला ह्या इथे या ठिकाणी ज्या गोष्टी आहेत त्या कॅल्क्युलेट करायला लवकर ज्या होतील आपल्या समोर येतील. जर आपण लेंथ जर 14 ठेवली RSI ची तर मग त्या गोष्टी आपल्या समोर थोड्या लेट येतात. ओके, हा एवढा चेंज आपण या ठिकाणी करून घ्यायचा आहे. आणि मग आता इथे आपण बघतोय का, इथे आपल्याला काय दिसतंय बघायला, तिथून एक चांगली मुवमेंट आलेली आहे. ओके, मग जर अशी मोमेंटम जर समजा तुम्हाला पकडायची असेल तर थोडंसं आपण चेंज आणखी करू शकता. या ठिकाणी बघा, जो काय RSI आहे तो तसाच ठेवायचा, आणि इथे SMA आहे आपण तो त्याला 5 करायचा, 5चं सिंपल मुव्हिंग ऍव्हरेज ठेवायचं. ओके, म्हणजे ते जरी केलं आपण तरी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी चांगले रिझल्ट भेटतात. ओके, आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता, आपल्याला जर समजा RSI आणि आपला याच्यावर सिंपल मुव्हिंग ऍव्हरेजची ट्रेंड लाईन, आता या ठिकाणी आपल्याला दोन्ही ट्रेंड लाईन आहेत. या दोन्ही ट्रेंड लाईन जर समजा एकाच वेळेस जर आपल्याला 60च्या वरती गेला, जो 60चा RSI आहे बघा, RSI आहे आपला 60चा, RSI 60 आहे, आणि आपल्या दोन्ही ट्रेंड लाईन जर अशा एकाच वेळेस जर वरती गेल्या 60च्या, तर परत आपल्याला या ठिकाणी बाय करायचं आहे. इथे आपलं एसएल 10 असेल आणि इथे टार्गेट आपलं 10चा असेल. पण हा थोडासा ट्रेड रिस्की होऊ शकतो, पण तरी पण आपण या ठिकाणी याचा डाटा बॅक टेस्ट करूया. आता बघा, इथे याचा जर डाटा आपण बॅक टेस्ट जर केला तर आपल्याला ह्या ठिकाणी काय बघायला भेटते बघा, आपल्याला इथे ह्या ठिकाणी RSI आणि त्यानंतर आपल्या सिंपल मुव्हिंग ऍव्हरेजची ट्रेंड लाईन दोन्हीही आपल्याला एकाच वेळेस RSI 60च्या वरती जाताना दिसतात. मग आपला ट्रेड त्या ठिकाणी इथे बसला बघा, हा एक ट्रेड इथे बसला, किती बसला, तो बसला 38 आणि 67 ला, आणि त्यानंतर त्याचं टार्गेट आपलं नियमाप्रमाणे किती 10 पॉईंटचं, ते 38 आणि 77 पर्यंत आपल्याला त्या ठिकाणी घेऊन गेला.
म्हणजे आपलं इथेही आपण बघतोय का हे जे आपलं लोकेशनचं हे आहे ते आपण घेऊया. बघा इथेही आपला एक ट्रेड या ठिकाणी बसलेला आहे. ओके, थोडं पुढे चालूया. थोडं पुढे चाललो आपण आणि इथे आपण एक ट्रेड आपला या ठिकाणी झालेला आहे ऑलरेडी. त्यानंतर आपल्याला बघा हा इथे आपण बघतोय आपल्याला इथे 5 वाजता सुद्धा इथे एक ट्रेड भेटला 38.57, त्यानंतर 38 आणि 66. त्याचीही आपल्याला या ठिकाणी लोकेशन मार्क करायचं राहिले, त्याचं लोकेशन आपण या ठिकाणी ते मार्क केलेलं आहे. ठीक आहे, आता पुढे जाऊया. आता पुढे आपण आल्यानंतर आपल्याला इथे परत दुसरा एक ट्रेड भेटलाय आणि तो ट्रेड जर आपण बघितला, तो ट्रेड बघा इथे या ठिकाणी इथे जो आर एस आय आहे हा RSI 30 पर्यंत खाली आलाय आणि आपण समजा आपल्या ह्या ठिकाणी त्याचा जो लो आहे तो इथपर्यंत आपला बाय झाला आणि त्यानंतर आपण बघतो 38.57, तर जवळजवळ 38 आणि 67 पर्यंत हा इथे वरती गेलेला होता. म्हणजे आपलं जे टार्गेट आहे, आपलं टार्गेट इथेही पण ते पूर्णपणे आपलं हिट झाले. पण आपल्याला थोडंसं लक्ष ठेवायचं आहे RSI वरती. शक्यतो ज्यावेळेस RSI जो आहे बघा, RSI जो आहे हा 30 पासून जर 60 पर्यंत आला तर एक तर आपल्याला SL आपल्याला थोडासा वरती घ्यायचा आहे किंवा त्या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग पण करायची आहे. आपण ही गोष्ट लक्षात ठेवा इथे. ओके, आता मग आपण या ठिकाणी इथे लोकेशन एक टाकूया. बघा इथे एक ट्रेड आपल्याला या ठिकाणी भेटला. ओके, आता हा एक ट्रेड आपल्याला भेटला संध्याकाळी, ओके सॉरी, हा आपल्याला भेटला दुपारी 2:45 वाजता. त्यानंतर चला पुढे, चला पुढे, चला पुढे, चला पुढे, चला पुढे, चला पुढे, पुढे चला, पुढे चला, पुढे चला आणि इथे आपण आलोय. हा एक ट्रेड आपल्याला सकाळी सकाळी 9 वाजता एक ट्रेड भेटलाय. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर हा ट्रेड बघा इथे आपण जर RSI आहे, हा RSI 30च्या खाली यायला सुरुवात कधी झाली, 30च्या खाली यायला सुरुवात झाली RSI ची साधारणतः 38 आणि या ठिकाणी 44च्या आसपास 30च्या खाली RSI आलाय. पण इथे आपल्याला काय आहे, आपला जो RSI आहे परत 30च्या वरती आलेला पाहिजे. 30च्या वरती आला बघा, इथून वरती फिरला, तो फिरलाय साधारणतः ह्या लेवलच्या आसपास. इथं 30च्या वरती RSI इथे ह्या लेवलला फिरलेला आहे. म्हणजे आपला या ठिकाणी बाय इथे झाला. ठीक आहे, आपलं जे टार्गेट आहे ते टार्गेट जर आपण बघितलं तर आपलं टार्गेट किती 10 पॉईंटचं होतं. पण आपण इथे या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, इथे आपला दोन्ही वेळेस आपला गोल्डचा चार्ट जो आहे तो आपला RSI आणि सिंपल मुव्हिंग ॲव्हरेज हे आपले 60च्या वरती गेलेला आहे. आणि तिथून आपण बघूया एक चांगली मोमेंटम आली, पण आपण मी तुम्हाला सांगितले तसा ट्रेड आपला थोडासा रिस्की होऊ शकतो. मग आपल्याला या ठिकाणी 38.51 जो आहे तो आपल्या या ठिकाणी टार्गेट असणार आहे. 38.51 जर बघितलं तर अराउंड आपलं ह्या लेवल पर्यंत आपलं इथं टार्गेट होतं. हे टार्गेट 38.51 म्हणजे इथे जो ट्रेड भेटलाय आपला, इथेही आपला SL वाजलेला नाहीये. ठीक आहे, इथेही SL वाजलेला नाहीये. याला डिलीट करूया, डिलीट. आणि आता इथे आपल्याला पिन घ्यायची आहे. हा पिन आपण इथे घेतला आणि इथे आपला हा ट्रेड सेटअप झाला. ओके, थोडं खाली घेऊया त्याला. हा, इथे या ठिकाणी सेटअप झाला. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे का सकाळी एक ट्रेड आपल्याला कुठे भेटला. तर सकाळचा ट्रेड आपण बघतोय का ह्या ठिकाणी इथे एक आपल्याला 7 वाजता, इथे सकाळी 7 वाजता एक ट्रेड आपल्याला ह्या ठिकाणी भेटलाय. 7 वाजता जो ट्रेड भेटलाय तो जो RSI आपण बघतोय का RSI आपल्याला इथे या ठिकाणी आपला क्रॉस ओव्हर झालेला आहे जवळजवळ अराउंड 38 आणि 47 पर्यंत. आणि त्यानंतर आपलं टार्गेट असणार आहे 38.57, पण हा जवळजवळ टॉप जो मारलाय तो टॉप 38.59चा हाय मारलेला आहे. म्हणजे आपले ह्या ठिकाणी जे टार्गेट आहे ते टार्गेट इथेही हिट झालेलं आहे. ठीक आहे, आता यामध्ये जर एखाद्याला वाटत असेल ना का बाबा नाही हे मग का इथे मला जे आहे तर मला एवढं 10 पॉईंटचं नाही ठेवायचं, तर 5 पॉईंटचं सुद्धा तुम्ही टार्गेट ठेवू शकता. ते टार्गेट तुमचं असं लवकर येऊन जाईल इजी. मग आता जर तुम्ही बघितलंय तर काल आपल्या दिवसभरामध्ये इथे किती ट्रेड झाले बघा. हा एक ट्रेड झालाय, हा दुसरा ट्रेड झालाय, त्यानंतर आपण बघतोय का हा तिसरा ट्रेड झालाय, चौथा ट्रेड झालाय, पाचवा ट्रेड झालाय, सहावा ट्रेड झालाय आणि हा इथे आपण कॅल्क्युलेट करायचा बघा, हा एक झाला 7वा ट्रेड झालाय आणि त्यानंतर बाकी संध्याकाळचा ट्रेड कॅल्क्युलेट करायचा नाही. इथे काल जर तुम्ही बघितलं असेल तर आपले 7 ट्रेड झाले, गुणुले किती आपले पर 10 पॉईंट, 70 पॉईंट आपल्याला ह्या ठिकाणी एका एका लॉटमध्ये भेटले असते.
एका मायक्रोच्या लॉटमध्ये या ठिकाणी 70 पॉईंट तुम्हाला त्या ठिकाणी भेटले असते. जर समजा 5 लॉटमध्ये काम केलं असतं $350. आणि इथे बघितलं का काल दिवसभरामध्ये एकही स्टॉप लॉस वाजला नाहीये. तेव्हा जर आपल्याला फॉरेक्स मध्ये ट्रेडिंग अकाउंट ओपन करायचं असेल तर तुम्हाला ट्रेडवी ग्लोबल आणि त्यानंतर आपला फॉरेक्स ब्रोकर आपला एक्सएम म्हणून आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. किंवा मग तुम्ही जो तुम्हाला मी आपला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मला मेसेज करा. तुम्हाला मी तुमचं फॉरेक्स अकाउंट ओपन करून देण्यामध्ये मदत करेल. आणि बाकी यापेक्षा जास्त काय वेगळं सांगणार आहे. थोडंसं आपण आता कुठेतरी मध्येच ऑड एका ठिकाणी आपण याला चेक करूया. डाटा थोडा पुढे 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 घेऊया. थोडं मध्ये आपण त्याला एखाद्या ठिकाणी ऑडच्या ठिकाणी आपण याला चेक करूया. ठीक आहे. आता बघा इथे या ठिकाणी आपण बघूया आपल्याला काय दिसतंय. तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर इथे जो RSI आहे तो RSI आपला बघा इथे बघूया. ह्या ठिकाणी जो RSI आपला तिच्या खाली यायला सुरुवात कधीपासून झाली आहे, तिच्या खाली RSI आलेला आहे अराउंड ह्या ठिकाणी बघा तुम्हाला दिसतंय. ओके हा इथे म्हणजे ही जी लेवल तुम्ही बघितली असेल तर अराउंड 3880 च्या आसपास RSI आपल्याला 30च्या खाली आलेला होता. पण आपलं काय जे आहे जो RSI 30च्या खाली जाऊन वरती चालला पाहिजे किंवा जे आपली मुव्हिंग ॲव्हरेज आहे त्याला क्रॉस करून वर गेलं पाहिजे. असं कधी झालंय तर असं आपल्याला बघायला भेटतंय इथे ह्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटते. ओके. मग आता इथे जर बघायला भेटते म्हटल्यानंतर बघा इथे आपला हा जो एक बाय ट्रेड बसला त्यानंतर इथे या 38-25 आहेत. हा काय खाली 38-15 पर्यंत आला नाही. तिथून टार्गेट आपल्याला या ठिकाणी आपलं भलं मोठं टार्गेट अचीव झालंय. आणि इथे या ठिकाणी RSI वरती पण सांगतोय आपल्याला या ठिकाणी बुलचं साईन आले म्हणजे एक मोठी मुवमेंट तगडी मुवमेंट येण्याची शक्यता होती. तिथून 38-25 पासून आपण बघतोय का जवळजवळ 38-25 पासून थोड्याच वेळामध्ये परत 38-60 पर्यंत एक मोठा मूव आपल्याला बघायला भेटला. तसंच थोडं आपण बघूया इथे कुठे दिसतंय काय मुवमेंट आपल्याला. ठीक आहे. इथे 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 बघा ह्या ठिकाणी RSI आपल्याला दिसतोय बघा. इथे तुम्ही बघितलं तर एकदा आता याला डिलीट करूया आपण. लईच लाईन झाल्या या रिमूव्ह केला. बघा आपल्याला इथे या ठिकाणी बघतोय का RSI आपला हा 30 पासून वरती फिरला इथे. ओके. आणि याला आपण एक लाईन टाकूया हॉरिझॉन्टल लाईन. बघा इथे RSI 30च्या वरती फिरलाय म्हणजे आपला जो बाय झालेला आहे तो बाय आपला अराउंड ह्या लेवलला झाला 38 आणि 63. आपला इथेही आपला स्टॉप लॉस वाजलेला नाहीये. एखाद्याला असं वाटलं नाहीये मला बाबा या ठिकाणी सिंपल मुव्हिंग ॲव्हरेज क्रॉस झाल्यानंतरच बाय करायचं आहे तर या ठिकाणी 38 आणि 67 ला बाय झाला. आणि जे टार्गेट आहे तुम्हाला या ठिकाणी तुम्ही बघताय इथे टार्गेट तुमचा आरामशीर इथे डन झालेला आहे. म्हणजे ह्या ठिकाणी ही आहे स्ट्रॅटेजी वर्क झालेली आहे. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता बघा ह्या पॉइंटला इथे ह्या पॉइंटला सुद्धा तुमचं टार्गेट डन झालंय. तुमचा स्टॉप लॉस वाजलेला नाहीये. ठीक आहे. परत तुम्ही इथे बघू शकता बघा ह्या लेवललाही बघू शकता इथे इथे बघू शकता इथे तुमचा SL वाजला नाहीये. इथून टार्गेट तुमचं डन झालेलं आहे. त्यानंतर पुढे चला पुढे चला पुढे चला. ठीक आहे. आता पुढे जर आपण आलो तर आपल्याला ह्या ठिकाणी बघा इथे या ठिकाणी आपल्याला जाणून घ्यायचं बघा इथे जर बघितलं तर आता हे या ठिकाणी बघतो आपण का रात्रीचे बरं 1:30 वाजलेले आहे त्यावेळेस आपला काय ट्रेड सेटअप त्या ठिकाणी बसत नाही. ओके. तर एकंदरीतच जर समजा हा सगळा असा डाटा तुम्ही बॅक टेस्ट केला तर तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे रिझल्ट बघायला भेटतात. तेव्हा आता सहज मी या गोष्टी शोधल्या आणि म्हणून मला त्या मिळाल्या आणि त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा आता एकंदरीतच हा जो काही सगळा व्हिडिओ होता तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. हा डाटा मी तुमच्या समोर बॅक टेस्ट केलेला आहे. याच्यात कुठं काही लपवछपवी केलेली नाहीये. तेव्हा आपणही पहिल्यांदा काय करा 2-3 दिवस जर समजा तुम्हाला ही फॉलो करायची आहे तर पेपर ट्रेडिंग करा. पेपरवरती लिहा या ठिकाणी माझा बाय झालाय एवढा टार्गेट एवढे स्टॉप लॉस. असं 1 दिवस करा किंवा 2 दिवस करा. जर सगळ्या गोष्टी वर्क वगैरे होत आहेत असं वाटत असेल तर तुम्ही त्याला कंटिन्यू फॉलो करा. ओके. आणि तेव्हा आता एकंदरीतच आपण इथे थांबूया आणि परत आपल्याला एकदा सगळ्यांना डिस्क्लेमर देतो का हा जो सगळा व्हिडिओ होता तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज साठी बनवला होता. या व्हिडिओमध्ये मी कुणालाही कुठल्या प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला दिला नाही. आपण याची कृपया नोंद घ्या. कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करा. ओके. तर आता इथे आपण थांबतोय आणि आपण परत भेटूया नवीन विषयासह. तोपर्यंत चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चांगला व्हिडिओ वाटला तर मित्रांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि
आपला प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिलेली आहे. त्या लिंक वरती जाऊन आपला टेलिग्राम चॅनल जो आहे तो तुम्ही जॉईन करा. आणि जर तुम्हाला फॉरेक्स ट्रेडिंग अकाउंट समजा ओपन करायचं असेल तर त्यासाठी आपला ट्रेडविल ग्लोबल आणि आपला एक्सएम ह्या दोनही ब्रोकरच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मी खाली दिलेल्या आहेत. आणि त्या लिंक वरती जाऊन आपण त्या ठिकाणी फॉरेक्स ट्रेडिंग अकाउंट ओपन करू शकता, किंवा मला तुम्ही त्या ठिकाणी मेसेज करू शकता, मी तुम्हाला अकाउंट ओपन करण्यासाठी मदत करू शकतो. ओके, आणि तेव्हा आता इथे आपण थांबूया. परत भेटू नवीन विषयासह.